नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। असेच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता नागपूर हिवाळी अधिवेशनात भव्य महामोर्चा काढून सरकारचे ध्यान आकर्षित केले। नंदू हिरसे, राहुल उके, प्रेमचंद राठोड, अशोक गेडाम, संजय देशमुख, संतोष बोर्डे यांच्यासह हजारो पोलीस पाटील सहभागी होते। धन्यवाद। माझे पोलीस पाटील बंधू आणि भगिनींनो, आज जेव्हा मला माझ्या मतदारसंघातील आमच्या पोलीस पाटील बांधवांचा फोन आला की आमचा मोर्चा नागपूर येथे आलेला आहे, त्यावेळेला मी त्यांना कबूल केलं की तुमच्या मोर्चाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी नक्की येईल। आणि मला सांगायला आनंद होईल, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब होते तेव्हाच आपला मानधनाचा निर्णय हा जवळपास 15,000 रुपयाचा घेण्यात आलेला होता। त्यांचं मी देखील मनापासून अभिनंदन करतो शिंदे साहेबांचं। त्यांच्या काळात इतका चांगला निर्णय हा कधी झालेला नव्हता, इतका चांगला निर्णय आपण त्यांच्या काळात घेण्यात आला। परंतु आता आपली मागणी आहे की ते 15,000 वरून 25,000 आपल्याला मानधन करून पाहिजे। त्यासाठी शासन स्तरावर जो आवश्यक पाठपुरावा असेल तो करण्याचा मी माझ्या शासनाच्या वतीने नक्कीच प्रयत्न करेल आणि आपल्या या लढ्यास यश मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। मला एक सांगायला आनंद होईल की जेव्हा करोना काळ चालू होता तेव्हा आपले एक पोलीस पाटील बंधू होते पिंपरखेड, मला वाटतं आमच्या बडगाव तालुक्यातले, त्यांचा दुर्दैवी मृत्यू करोनाचं काम करत असताना तो झाला होता। त्यावेळेला माझे वडील आमदार असताना आपण त्यांना 50 लाख रुपयाची शासनाकडनं मदत देखील आपण मिळवून दिली होती। अशा प्रकारे आपण जे आज पोलीस पाटलांचा जो मोर्चा आहे, पोलीस पाटील संघटनेचा जो मोर्चा आहे, त्या संघटनेला मी माझ्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला पाठिंबा देतो। आणि आपल्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत, मला वाटतं जवळपास आपल्या 10 मागण्या आहेत। त्याच्यात प्रमुख मागणी जी आहे आपली की मानधन 25,000 रुपये करण्यात यावे, निवृत्ती वय 60 वरून 65 वर्ष करण्यात यावे, पोलीस पाटील नूतनीकरण अट रद्द करण्यात यावी, महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम 1967 ची दुरुस्ती करण्यात यावी, दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत मानधन खात्यावर जमा व्हायला पाहिजे, पोलीस पाटील यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी, आरोग्य विमा लागू करण्यात यावा, प्रवास भत्ता 20 रुपये किलोमीटर प्रमाणे देण्यात यावा, पोलीस पाटील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी आणि राज्यपाल पुरस्कार 25,000 वरून 50,000 करण्यात यावे। अशा आपल्या या प्रमुख मागण्या आहेत। आज विमा हा मी माझ्यातर्फे काढून देणार आहे आणि शासनातर्फे देखील दादासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शासनाकडे येऊन तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करेल। आपण देखील आपल्या संघटनेने माझ्याकडनं तुम्हाला जे जे सहकार्य अपेक्षित असेल ते सहकार्य मी भविष्यात करण्याची ग्वाही देतो। आपल्या या सर, आपली जी मागणी आहे पोलीस पाटलांची, वन पोलीस पाटील, काय सांगणार आपण विधान भवनावर आपण धडक मोर्चा काढल्याबद्दल? राज्यभरातील पोलीस पाटलांच्या असलेल्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी हा महामोर्चा या नागपूर हिवाळी अधिवेशनात आम्ही काढला आणि या निमित्तानं शासनाने जे वन पाटील ही घोषणा केली होती ती बदलून त्या ठिकाणी ते पद रद्द करून किंवा त्या पदाला वनमित्र असे नाव द्यावे ही आमची एक प्रामुख्याने मागणी या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेने घेतलेली आहे। सोबतच अनेक अशा मागण्या आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याचा आम्ही भक्कम पाठपुरावासुद्धा करत आहोत, परंतु त्याला अद्यापपर्यंतसुद्धा वाचा फुटलेली नाही। अनेक प्रश्न हे आमच्या विधिमंडळातील आमदारांनी उचलले तरीसुद्धा सन्माननीय गृहमंत्री महोदयांनी अथवा मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या प्रश्नांना हिरवी झेंडी दाखवलेली नाही। पोलीस पाटलाचं मानधन तर वाढवण्यात आलेलं आहे मागच्या अधिवेशनामध्ये। मागच्या अधिवेशनामध्ये जरी पोलीस पाटलाचं मानधन वाढ केली परंतु तुटपुंज मानधन झालं। 15,000 आज संसाराचं गाडं चालवणं अत्यंत म्हणजे दयनीय परिस्थितीत आहे। त्यामुळं पोलीस पाटलाचं मानधन हे 40,000 व्हावं ही अपेक्षा राज्यातील सर्व पोलीस पाटलांची आहे आणि त्या अपेक्षेकरिता या ठिकाणी सर्व पोलीस पाटील आपली वज्रमूठ घेऊन उपस्थित राहिलेला आहे।
त्यावेळेस जेव्हा आमची मानधन वाढ करण्यात आली त्यावेळेस सोन्याचे भाव 60,000 रुपये होते. आज 1.5 लाख रुपये डोळा झालेला आहे. आज एस टीचा प्रवास वाढलेला आहे. त्यावेळेस पडल्याच्या आम्ही शिक्षणाची जी फी असायची ती 30,000ची आज ती 60,000वर गेलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही हे बघा की परिवार चालवत असताना प्रपंच चालवत असताना अनेक अशा अडचणी येत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस पाटलाचं जे मानधन आहे ते निश्चितच या ठिकाणी वाढ करण्यात यावी आणि ते 40,000च्या जवळ यांचं आगमन झालेलं आहे. ठीक आहे.